नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एक जबरदस्तरित्या आदत वासरू पाहिलंय आणि आज पेडगावच्या आदतच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचा गुलाल घेतलाय. संपूर्ण टीम आपल्या समोर आहेत आणि सर्व गुलालांनी माखलेली आहेत. अक्षरशः भरपूर आनंद झालाय संपूर्ण टीम. भाऊ नमस्ते, नाव सांग तुझं पहिले. नाव माझं अहमद तुपे. बरं, वासराचं नाव काय? गाजा 4x4. गाव कुठलं जातं? तासगाव. बरं, तासगाववरनं आलं, लांब ना आलाय की? बरं, आज काय गुलाला अंगावरती पडला म्हणावं लागेल हिंद केसरी मैदानाचं. आता हिंद केसरी माहिती म्हणजे आता गुलाल कशाचं व्हायला पण गुलाल आपलं वासर म्हणजे एवढं भारी पळतं. बरं की लय भारी पळतं वासर. हा. सेमी चांगलं पळतं. बरं माणसं आधी जास्त जर राहिली असती गाडी फायनलला ते तर वाज कमी पडत नाही. हा, बाहेर गाडी फायनलला राहील म्हणजे एक म्हणावं लागेल अजून थोडंफार ट्रेनिंग वगैरे दिलं तर परफेक्ट वासरू रिस्पॉन्स देणार तुम्हाला 100%. नाही तर मोर होतील की आता मोठ्या मैदानात राहिले म्हटलं पहिलं पण चांगलं होतील मोठं आता. बरं वासरू काहीतरी करलं आता मोठ्या मैदानात काहीतरी करलं वासरू. अजून आदत आहे. हा. अजून पळत वासरू. आज कुणासोबत नियोजन केलेलं आज कसं काय? नियोजन लिंबाचा सरजा. बरं बरं, कशी पाहिली जोडी काय? चांगली पळते गाडी. बरं बरं. वासरू पण जबरदस्त आहे म्हणावं लागेल. काय कुठली पैदास वगैरे कुठली आहे कसं काय काय म्हणजे कुठनं घरचे गायचं? अरे वा, कुणा सोबत शिकवलंय त्याला वगैरे म्हणजे अजून दावणीला किती बैल आहेत आता? बरं बरं, नाव काय त्याचं बैल? नाव काय बैल? लक्ष आहे. बरं बरं, म्हणजे लक्षासोबत त्याला शिकवलं लहानपणी. पण स्वप्न पूर्ण झालं कारण घरच्या गाईचं म्हटल्यावर तिथं लय मोठा आनंद असतो म्हणावं लागेल. तो एक काय आनंद आहे, एक घरच्या गाईचं वासरू ज्यावेळी जन्मलेलं त्यावेळेस कुठेतरी मनामध्ये धरलेलं की इच्छा धरलेली की बाबा आज काय ना काहीतरी होणार, कधी एक ना एक दिवस तरी मोठेपणी काहीतरी करणार. बरं, कशा पद्धती ट्रेनिंग झालं किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या त्या कुठल्या मैदानात काढायचं नियोजन झालं, सर्व गोष्टी झाल्या ते कशा पद्धतीने कोण कोण करतं कसं काय? बरं, कोण कोण करतं कसं काय नियोजन? बरं बरं बरं. सगळेच आपला मित्र परिवार सगळा चांगला. सगळे मित्र परिवार सगळ्यांचं सहकार्य आहे त्यामुळं आज झालाय. बरं बरं सहकार्य चांगला आहे. हां. सगळी टीम आमची सगळी झटकी सगळे वासराला. बरं बरं. त्यामुळं सक्सेस होते. नाहीतर आज कसं होतं सगळा साज पाहिजे त्याच्यावर काय होऊ शकत नाही. संपूर्ण ड्रायव्हर पाहिजे, परत पायऱ्याचा बैल वेगळा चांगला पाहिजे, सर्व गोष्टी झाल्या, नियोजन परफेक्ट पाहिजे तरच कुठेतरी सक्सेस आहे. आणि कुठेतरी टेक्निकली आणि अभ्यासपूर्व बघितलं पाहिजे क्षेत्राला म्हणावं लागेल. काय सांगाल त्याविषयी? काय सांगाल? झालेत बरं, घेतलेत क्वार्टर फायनलचे गुलाल घेतले, गटपास तर होते. बरं बरं. आणि जबरदस्त पाहायला म्हणावं लागेल आणि सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. बर, मागितलंय का कधी म्हणजे मागणी झाली का त्याला विचारले? हा, बर, मागणी चालू आहे त्याला पण काय द्यायचं आहे का नाही द्यायचं? मित्रांनो, प्रेम आहे खरं आणि घरच्या गाईचं वासरानं आज गुलाल घेतलाय. क्वार्टर फायनलचा असू दे पण त्याचं महत्त्व हिंद केसरीचा गुलाल घेतला आणि सर्व टीमच्या चेहऱ्यावरती कपाळावरती गुलाल आहे. आणि बारक्या पण लय खुश झालाय. बारक्या काय रे केलं का आज? नाद केला का बैलानं म्हणावं लागेल? हा, इच्छा होती का? हा, किती विलायस? वाटण झालंय 10वी. पण काय म्हणजे काय त्याला काय सांगितलेलं कानामध्ये वगैरे काय बोललेलंस का त्याला? हा, काय सांगितलेलं? गुलाल पाहिजे आणि दिला गुलाल घेऊन. हा, मित्रांनो, सर्व कष्ट असतात टीमचे आणि त्या कष्टापोटी नंदी पळत असतात आणि सर्वांची इच्छा आज पूर्ण केली. लवकरच हिंद केसरीच्या मैदानामध्ये दिसणार आम्हाला गुलालामध्ये मोठ्या मैदान. तुमचा नंबर द्या, कॉन्टॅक्ट करतो बैलगाडी मला पायऱ्यासाठी. हां, किती? मित्रांनो, या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता पायऱ्यासाठी. आणि प्रतीक पळते वासरू एवढं पळतंय. वासरू जर मोठं पहिलं झालं हां, वासरू मोठ्या टॉपच्या पायऱ्यात पळू शकते वासरू 100%. कसं होतंय माहिती आहे का, थोडी म्हणजे कुठं काय पळतंय आणि वासरू आता म्हणजे पहिलं जर चांगलं झालं मोठं हां, वासरू राहते 100%.
बरोबर. चालेल, शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि नक्कीच भवितव्य उज्ज्वल आहे वासराचं आणि काहीतरी करून दाखवा 100%. जिद्द आहे तुमच्या पण मनामध्ये आणि त्याच्या पण तो पळाच्या माध्यमातून जिद्द दाखवतो. धन्यवाद. नाव काय तुमचं? बरं, काय वासराविषयी ड्रायव्हर म्हणून बघताना कशा पद्धतीने वासरू पळते काय? बरं. हां, घरच्या गाईचं वासरू आहे आणि नाद केला आज त्यानं. हिंद केसरीचा गुलाल पटकावलाय त्यानं. हां, आणि हिंद केसरी सेमीला तूच बसलेलं. बरं, तुम्ही पण घेतला म्हणावं लागेल हिंद केसरीचा क्वार्टर फायनलचा गोल. बरं, दादा पण आहेत. दादा, किती मोठा आनंद आहे आज घरच्या गाईचं वासरू आहे. मोठा आनंद. हिंद केसरी मोठं मैदान आहे पेडगावचं, पंढरी म्हणते. हां, आणि बाकीचे सर्व टीमची मुलाखत घेतलीच. एक कुठल्या नंदीसोबत पाळताना बघायची इच्छा आहे तुमची, वैयक्तिक इच्छा, तुमचा आवडता नंदी एखादा? वैयक्तिक लय मोठे हां, सांगा की काय नाही होत त्याला. भविष्यात म्हणजे ज्या पद्धतीनं तो त्याच्या करिअरमध्ये उंच होत जाईल त्या पद्धतीने पैरे येतच जातील समोर. येतात का अडचणी? येतात पैरे. काय 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 ऐकायला मिळतं समोरच्या व्यक्तींकडून? वायदी मागते. किती मागितली वैदी? भरपूर मागते ते 30,000 आज या मैदानाला वायदी 50-60 हजार वायदी मागते. बरं, जास्त प्रमाणात वायदी मागितली जाते आणि कुठेतरी त्याचा त्रास होतो बैलगाडी मला, कारण आपण कष्टानं घडवलेलं असते वासरू आणि वासरू पळतंय म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीने पण बैल दिला पाहिजे. चालेल, शुभेच्छा राहतील आणि नक्कीच वासरू भविष्यामध्ये 1 नंबरचा हिंद केसरी झाला 1 नंबर करून हिंद केसरी होणार लवकरच. शुभेच्छा.